नमस्कार, मी नितीन पाटील मुळे नंबर 1 न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक बातम्या। अमरावती जिल्हा कंत्राटदार संघटना व बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने काम बंद आंदोलन। शासनाच्या धोरणाला कंटाळून कन्नड येथे एका दिव्यांगाने केली आत्महत्या। त्याचे पडसाद अमरावतीतही पाहायला मिळाले। अमरावतीचे खासदार बळवंत भाऊ वानखडे यांचा विविध शासकीय संस्थांना भेटी। बातमी सविस्तर। अमरावती जिल्हा कंत्राटदार संघटना व बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने शासन स्तरावर व माननीय मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम परिमंडळ अमरावती यांच्या स्तरावर अनेक वेळा पत्र व्यवहार करूनही मागील 1 वर्षापासून कॉन्ट्रॅक्टदाराचे कोट्यावधी रुपयाचे देयके थकीत असल्याने गाळ झोपी गेलेल्या शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी दिनांक 7/2/2025 पासून लाक्षणिक व धरणे आंदोलनाचा पवित्रा अमरावती जिल्हा कंत्राटदार असोसिएशन यांनी उचलला आहे आणि कंत्राटदारांची जे प्रलंबित देयके आहेत त्याकरता आजचा हा लाक्षणिक संप करण्यात आलेला आहे। आज आम्ही सचिव इमारती सार्वजनिक बांधकाम विभाग यांना आपले निवेदन दिले। त्यात आमच्या मागण्या सविस्तर मांडल्या। त्यांनी त्यावर विचार करायचे। देयके तयार होऊन डिव्हिजन ऑफिसला आली आहे। ती अमरावती जिल्ह्याची 750 कोटीची आहे, परंतु कंप्लीट जर का माहिती विदर्भ विभागाची मागितली तर 2800 कोटी रुपये अजून सरकारकडे थकीत आहेत आणि हे 700 कोटी रुपये मिळाल्यावर पुन्हा अजून 1400 कोटी रुपयाचे काम शिल्लक राहते। त्याचं पेमेंट आम्हाला केव्हा मिळेल याची काही गॅरंटी नाही। तर पहिले हे 700 कोटी द्या जेणेकरून काम करणं सुलभ होईल, नाही तर आम्हाला काम बंद केल्याशिवाय पर्याय नाही। आमचे 350-400 कॉन्ट्रॅक्टर्स आहेत आणि म्हणजे अमरावती जिल्ह्यातच फक्त PWD खात्यात जे काम हा प्रश्न फक्त अमरावती जिल्ह्यापुरताच आहे की सर्व महाराष्ट्रातून आहे? पूर्ण महाराष्ट्रभर आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात हा उद्रेक उठलेला आहे। कारण की पेमेंट नसल्यामुळे कंत्राटदारांची सांपत्तिक स्थिती खराब झालेली आहे। जोपर्यंत शासन पेमेंट देत नाही तोपर्यंत पुढे काम करायचं नाही असा सगळ्यांचा मानस होऊ घातलेला आहे। छत्रपती संभाजीनगर तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या कन्नड येथे त्र्यंबक धोत्रे या दिव्यांगाने शासनाच्या योजना या नुसत्याच कागदपत्री राबवल्या जातात, त्या पूर्ण करण्यासाठी खूप पायपीट करावी लागते व नाहक त्रास सहन करावा लागतो, म्हणून स्वतःची जीवन यात्रा संपवली असे प्रहार जनशक्ती पक्षाचे निवेदनात म्हटले आहे। सोबतच त्यांनी आपल्या मागण्या पण जिल्हाधिकारी अमरावती यांच्याकडे मांडल्या आहेत। अशा आहेत मागण्या: आत्महत्याग्रस्त त्र्यंबक धोत्रे यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे व सोबतच त्यांचे परिवारात आर्थिक मदत करावी। दिव्यांगांना संजय गांधी योजना अनुदान 6000 रुपये तातडीने मंजूर करण्यात यावे व ते अनुदान वेळेवर नियमित 5 तारखेच्या आत देण्यात यावे। उत्पन्नाची अट 1.5 लाख करण्यात यावी। दिव्यांगांना शासकीय जागा उपलब्ध करून बिना अट घरकुल उपलब्ध करून देण्यात यावे। दिव्यांगांना अंत्योदयाचा लाभ देण्यात यावा। जिल्ह्यातील दिव्यांगांना व्यवसायाकरता शासन नियमानुसार 200 चौरस फूट जागा देण्यात यावी। दिव्यांगांना अपंग वित्त विकास महामंडळ कडून वितरित करण्यात आलेले कर्ज इत्यादी अनेक मागण्या यावेळी दिव्यांग बांधवांनी लावून धरल्या।
गेल्या 26 जानेवारीला आम्ही माननीय सर्व दिव्यांग बांधवांनी माननीय नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात सर्व महाराष्ट्रामध्ये जिल्हास्तरीय आंदोलन केले होते शांततेमध्ये। त्या आंदोलनादरम्यान आमच्यातील एक दिव्यांग बांधव आमचा भाऊ या सरकारच्या ह्या मगरूर धोरणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली आणि आता आपली जीवनयात्रा संपवली, तरी या सरकारला जाग आलेला नाही। त्यास आमच्या मित्रा भावाकरिता आज आम्ही इथं त्याला श्रद्धांजली वाहून एक दिवसीय धरणे आंदोलन इथं आयोजित केलेले आहे की हे सरकार आता तरी जागी झाली पाहिजे की अजून आम्हा दिव्यांग बांधवांचा बळी त्यांना हवा आहे। ह्या सरकारला कळलं पाहिजे की आम्ही कोणत्या वेदना सहन करत आहे। हे सरकार दिव्यांगाविषयी थोडीही सक्रिय नाही आहे, त्याकरिता ह्या सरकारला थोडा तरी जाग आला पाहिजे। त्याकरिता आम्ही एक दिवशी इथं आंदोलन केलेलं आहे। आम्हा दिव्यांग बांधवांना आमच्या पगारासाठी 3-3 महिने तहसील कार्यालयाचे चक्र काढावं लागतं, चक्रा मारावं लागतं, हातापायाने आम्हाला चलता येत नाही, तरी आम्हाला तिथपर्यंत पोहोचावं लागतं, आमचा अर्ज द्यावा लागतं। अर्ज स्वीकार केल्याच्या नंतर 6-6 महिन्यांनी आम्हाला आमची केस मंजूर होते आणि 5-5, 6-6, 3-3 महिने आमचे पगार आमच्या खात्यात येत नाही। ह्या सरकारने सत्य द्यासाठी लाडकी बहीणना खटाखट त्यांच्या खात्यांनी थोडासाही विलंबना करता 4 ते 5, 2, 8 दिवसांनी फळाफळ पैसे टाकले आणि असंच म्हणावं का रिश्वत देऊन आणि पैशाचं वाटप करून हे सरकार सत्तेत आलेली आहे आणि आता लाडकी बहीणलाही त्यांनी थांबवलेलं आहे। त्याकरिता आम्ही आमच्या दिव्यांगासाठी या सरकारकडे जरासाही विचार आणि धोरण आहे की नाही की हे मंदबुद्धी सरकार आहे, अंधी बैरी सरकार आहे का, यांना कळत नाही आमच्या योजना। आमचे दिव्यांग हृदय सम्राट माननीय बच्चूभाऊ कडू 30 ते 35 वर्षापासून आमच्या योजना त्यांना सांगत आहे, तरीही त्यांना जाग येत नाही आहे। आमच्यासाठी 300-350 गुन्हे घेऊन फिरत आहे, तरीही सरकारला जाग येत नाही आहे। त्याकरिता आम्ही आज इथे बसलेलो आहे हे सरकारचं लक्ष वेधन करण्यासाठी आणि कलेक्टर साहेबांनी आमची व्यथा सरकारपर्यंत पोहोचावी ही त्यांच्याशी अपेक्षा आहे। जर आमच्या ह्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही सर्व दिव्यांग बांधव आणि माननीय नामदार बच्चूभाऊ कडू रस्त्यावर उतरतील, तेव्हाच या सरकारला जाग येणार आणि अजून किती बळी घेणार आहात आमच्या दिव्यांग बांधवांचे सरकारनं आम्हाला विचारायचं आहे। अमरावतीचे खासदार बळवंत भाऊ वानखडे यांच्या विविध शासकीय संस्थांना भेटी। संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयात, संस्था, शाळा, रुग्णालयात खासदार बळवंत वानखडे हे अनौपचारिक व आकस्मिक भेटी देत आहे आणि कामकाजाचा आढावा घेत आहे। अनियमितता व नागरिकांकरता गैरसोयी झाल्यास अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना समज देताना ते दिसून येत आहे। यातच मेळघाटातील बिजू घावडी तालुका धारणी येथील शासकीय शाळेत अचानक भेट दिली असता शाळेतील अस्वच्छता, विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची दुरावस्था, कार्यालयीन कर्मचारी गैरहजर असणे, मास्टरवर पहिलेच सह्या करून फरार होणे यासारख्या गंभीर बाबी आढळून आल्या आहेत। कर्तव्यावर असलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना चांगले धारेवर घेतले असल्याचे पाहायला मिळत आहे आणि यापुढे कधीही भेट देण्यात आल्या असला प्रकार आढळता कामा नये अशी तंबीही देताना माननीय खासदार बळवंत वानखडे दिसून येत आहे। सगळं सांगतो पण मी दुसऱ्या चक्रात आल्यानंतर मला हे काही दिसलं पाहिजे नाही। तुमचा पेपर आहे सर? पेपर आहे तर सह्या कशा मारल्या? सह्या कशा मारून जातो? आज गेले सर? आज जाऊच शकत नाही, मला अमरावती इथं यासाठी सकाळी 5 वाजता उठावं लागलं। असं काही वाटत नाही का तुम्हाला किंवा आपले लेकर शिकले असते? तुमचे लेकर तर दूर तिकडे शिकत असतील ना मोठ्या शाळेत। आता हा लिकेज आहे, या लिकेज पाणी जात असेल नाही, बाकी काही करता येतं हे तर व्यवस्थित ठेवायचं काही तुम्हाला। माझ्याकडे सर आजच चार्ज दिला तुम्ही। सर मला एक सांगा, तुमचं आमचं कर्तव्य आहे
सर सध्या 2 स्टाफ अवेलेबल आहे. टोटल PHC ला 15 स्टाफ आहे. अनिल काल्या दांडे प्रतिनियुक्ती अजून आलेले पेपर आहे तर सह्या कशा मारल्या ते फोटो काढायचे हो दीड वाजला नाही ना मग दुपारच्या सह्या कशा मारून घेतल्या मारले तसं तेच तसंही मारतात मग बाकीचे मारतील ना पुढे ते शिवे बरोबरच आपल्याला त्याचा मोबदला आहे. आज जर आपण हे याच्याकडे दुर्लक्ष केलं तर उद्या आपल्याला माफ होईल आणि शिक्षणाकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे. काय सगळ्यांना शिक्षणात म्हणजे शाळा ओस पडलेल्या आहे, शिक्षक नाही, शिक्षक भरती नाही, वाटेल तेवढ्या अडचणी, एकीकडे शिक्षण काय जाणार आले आणि शिक्षणाचं ते नवीन धोरण आणणार. या परिस्थितीत काय होणार आहे. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.